आवेना हा प्रॉडक्ट असा आहे, टाकल्यानंतर आपल्या जमिनीचे भुसभुशीत येणे किंवा आपली जमीन कडक न राहणे हे प्रकार मला जाणू लागला बाबा. नमस्कार. माझी शेती 15 एकर आहे. पारंपरिक मी पहिल्यांदा कपाशी, मक्का, मोसंबी घेत होतो. मी डाळिंब लावायचे एक निर्णय घेतला. आमची जमीन चोपनट आहे. चोपनट प्रकारची आहे. आम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस औषधं, खतं आणण्यासाठी आम्ही ओम ॲग्रो थोरे भाऊकडे गेलो. त्यांनी आपल्याला हे पद्धत सांगितली, की आयव्हेना न्यूट्रोमिक्स वापरून बघा. त्याची क्वालिटी आम्हाला चांगली वाटते. आमची जमीन चोपनट असल्यामुळे झाडाची ग्रोथ वगैरे चांगली बनली. आवेना आपण ड्रिप ऑटो सोडतो. 8 दिवसाला एकदा 7 लिटर सोडतो. त्याची आपल्याला ग्रोथ वगैरे चांगली वाटली. भुसभुशीत जमीन झाली. चिकटपणा जमिनीचा निघून गेला. ग्रोथ झाडांना चांगली बनवली. पानं वगैरे, मुळ्या बी आपल्या पांढऱ्या मुळ्या ज्यावेळेस पाहिल्या ना चालत नव्हत्या, आता फार चांगल्या चालू लागल्या. झाडाची ग्रोथ एक नंबर बनायला लागली. पानं वगैरे. हा आपलं 14 महिन्याचं झाड आहे. याचे फुटवे बघा, याची माल काढी बघा, याचे समजा संपूर्ण आपलं क्वालिटी बघा, डेव्हलप पहा कसं झालेलं आहे. झाड पुन्हा हिरवगार आहे, पिवळं नाही, काही नाही. आपण रासायनिक खताचा प्रकार जादा वाढल्यामुळे जमिनीची सुपीकतापणा कमी झाली. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे आवरेज कमी येणे, जमीन चिकट होणे, माल कोणताही पेरला तर चिकटपणामुळे उगण शक्ती कमी झाली. त्याच्यामुळे आम्ही हा शेड्यूल वापरल्यामुळे जमिनीचा मला थोडा चांगला अनुभव आला. आवेना हा प्रॉडक्ट असा आहे, टाकल्यानंतर आपल्या जमिनीचे भुसभुशीत येणे किंवा आपली जमीन कडक न राहणे हे प्रकार मला जाणू लागला बाबा. तर आपला वार्षिक खर्च पाहिल्याना फार होऊन जायची. हे कसं आहे, आता हे वापरल्यामुळे आपल्याला 17 रुपये लिटर पडतं, तर वार्षिक आपलं खर्च खूप कमी आला. 200 लिटर मध्ये आपला एक साल निघून जातो बाबा. माझ्या हिशोबानं एक हे वापरल्यामुळे आपले कोणते या मोसंबी असू, द्राक्ष असू, इतर आपलं या पेरू असू किंवा चिक्कू असू, माझ्या हिशोबानं हे वापरणं योग्य आहे बाबा. याचा भविष्यात का आपली शेती टिकवायची असेल तर माझा शेतकऱ्याला एक सल्ला आहे, का तुमचे खर्चही वाचन, तुमची जमीन बी चांगली राहील आणि तुमचं उत्पन्न बी चांगलं राहील.